आता बातमी आहे मुंबईतील भायखळ्यामधून। भायखळ्यात सराफा दुकानात तोतया अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय। 4 तोतया अधिकाऱ्यांनी छापा टाकून सराफा दुकानाची लूट केली। सराफा व्यापाराच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आता 4 आरोपींना अटक करण्यात आली। मुंबईतला हा प्रकार आहे। 4 तोतया अधिकाऱ्यांनी छापा टाकून सराफा दुकानाची लूट केलेली आहे। अटकेतील आरोपी पेशानं वकील असल्याचं या चौकशीतून उघड झालंय। अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल 26 चित्रपट पाहून लुटीचा प्लॅन आखल्याचं सुद्धा खळबळजनक माहिती समोर आली। याआधी सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत। मात्र पुन्हा एकदा स्पेशल 26 हा जो अभिनेता अक्षय कुमार अनुपम खेरचा चित्रपट आहे, ते चित्रपट पाहून या संदर्भात कृत्य करण्यात आलं अशा प्रकारचा जबाब सुद्धा त्या आरोपींनी दिला। 4 तोतया अधिकाऱ्यांनी छापा टाकून या ठिकाणी सराफा दुकानात लूट केलेली आहे। सराफा व्यापाराच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौघांना सुद्धा अटक करण्यात आली। चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। अटकेतील आरोपी मात्र पेशानं वकील असल्याचं उघड झालं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, मुंबईतील भायखळ्यात खरं तर स्पेशल 26 चा चित्रपट पाहून या प्रकारचं कृत्य केल्याचा आरोपींनी जबाब दिला। 4 तोतया अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय, काय सांगशील सविस्तर? नक्कीच आपण पाहिलं कारण तर या ठिकाणी हा जो चोरीचा प्रकार आहे ते मुंबईमध्ये घडतायत आणि मुंबईमध्ये घडत असताना अजून एक नवीन चोरी पुढे आलेली आहे। त्यामध्ये चक्क चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे ही चोरी आहे ती करण्याचा जो ही चोरी आहे ती उघड झालेली आहे। भायखळा येथील हा संपूर्ण प्रकार घडल्याच्या नंतर पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे की या प्रकरणामध्ये 2 जे चोर आहेत ते वकील देखील आहेत जे मुंबई स्थित असतात आणि याच्यासोबत आणखीन 2 चोरांनी मिळून हा संपूर्णपणे जो चोरी आहे ती केलेली आहे। जवळपास 25 लाख रुपयांची खंडणी आहे ती देखील मागितलेली होती, परंतु 11.5 लाख त्या सोनारा व्यापाऱ्याकडून हे उकळल्याची घटना आहे ती पुढे आलेली आहे। ह्याच दुकानामध्ये अवैध सोनं असल्याचं सांगत या दुकानामध्ये त्यांनी धाड टाकली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार आहे तो त्यांनी घडवून आणलाय। लागलीच पोलिसांकडे ही तक्रार मिळता पोलिसांनी या संपूर्ण व्यक्तींना आहेत ते आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून अधिकची चौकशी आहे ती सुरू आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।